जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। बऱ्याच वेळेला आपण एक शब्द ऐकतो तो म्हणजे असा की मुंजाची बाधा आहे किंवा मुंजाचा कोप झालेला आहे किंवा मुंजाचा त्या फलाण्या जागेमध्ये वावर आहे। एखाद्या अमक्या जागेमध्ये मुंजाचा वावर असणे किंवा मुंजाची बाधा असणे, मुंजाचा दोष असणे किंवा मुंजाचं स्थान असणे हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो। आणि मुंजा म्हणजे नेमकं काय तर फक्त त्या ठिकाणी एवढं सांगण्यात येतं की बुवा जो व्यक्ती बिन लग्नाचा वारतो तो मुंजा बनतो, परंतु ह्या मुंजा देवाबद्दल अधिक सखोल माहिती आपल्याला फारशी कुठे आढळत नाही, ऐकायलाही मिळत नाही किंवा वाचायला सुद्धा मिळत नाही। त्यामुळे भक्तांच्या आग्रहासाठी आज या ठिकाणी मी मुंजा हा टॉपिक घेतलेला आहे आणि मुंजा ह्या विषयाचं संपूर्ण विश्लेषण त्यासोबतच मुंजाचा कोप किंवा मुंजा बंधन म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत। बघा, सर्वात प्रथम आपण त्याच्या शब्दाच्या उत्पत्तीपासून त्याच्या अर्थापासून सुरुवात करूया। शब्द बनलेला आहे मुंजा। मुंजा हा शब्द मुळामध्ये मुंज या शब्दापासून तयार झालेला आहे। आता मुंज म्हणजे काय तर मौजी बंधन। मौजी बंधन म्हणजे काय तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला म्हणजे बटुक व्यक्तीला त्या ठिकाणी जानवं धारण करायचं असतं, त्या ठिकाणी त्याला यज्ञोपवीत धारण करायचं असतं। थोडक्यामध्ये काय तर तो त्याच्या धर्म कार्यामध्ये प्रवेश करणार असतो। या कार्यासाठी जी पूजाविधी केली जाते थोडक्यामध्ये काय तर बटुकपणाची म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या पौरोहित्याची, थोडक्यामध्ये पूजापाती करण्याची जी त्याला अनुमती दिली जाते या संपूर्ण समारंभाला त्या ठिकाणी मौजी बंधन असं म्हणतात। आता हे मौजी बंधन म्हणजेच याला कुठे मुंज करणं असं सुद्धा म्हणतात, मौजी बंधन सुद्धा म्हणतात, यज्ञोपवीत धारण करण्याचा सोहळा असं सुद्धा म्हणतात। आणि यामध्येच ज्या वेळेला यज्ञोपवीत धारण केलं जातं तर केळवण नावाचा प्रकार म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एक विशिष्ट असं नातेवाईक भोजन देतात ते सुद्धा असतं। आता नेमकं हे मौजी बंधन म्हणजेच यज्ञोपवीत धारण करणे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जानवं धारण करणे, तर ह्या जानवं धारण करण्याची जी दीक्षा मिळते त्याला म्हटलं जातं मौजी बंधन। आता मी या ठिकाणी एवढं सोप्या भाषेमध्ये यासाठी सांगतो की सर्वच जण आपल्या चॅनलवरचे हे सर्व स्तरातील आहे, काही त्या ठिकाणी अतिसुशिक्षित आहे, काही पौरोहित्यामधील आहे, तर काही अगदी निरक्षर आहे। सर्वसामान्यांना सुद्धा समजावं अशा भाषेमध्ये माहिती देणे हा आपला पहिल्यापासूनचा उद्देश आहे, त्यालाच मी या ठिकाणी कायम करतोय। आता यज्ञोपवीत धारण केलं, जानवं धारण केलं म्हणजेच मौजी बंधन केलं म्हणजेच मुंज केली। आता ही मुंज नेमक्या कुठल्या कुठल्या समाजामध्ये असते तर ब्राह्मण समाजामध्ये मुंज करणं ही त्या ठिकाणी सक्तीची मानली जाते। त्यासोबतच राजपूत क्षत्रिय समाजामध्ये सुद्धा मौजी बंधन हे त्या काही पंथामध्ये त्या ठिकाणी बंधनकारक मानण्यात येतं। यासोबतच जे गुरव समाज असतो, गुरव समाज हा त्या ठिकाणी क्षत्रिय आहे, तो त्या ठिकाणी मराठ्यांच्या समानतेमध्ये मोडतो, परंतु हा मराठ्याच्या समानतेमध्ये असणारा गुरव समाज सुद्धा त्या ठिकाणी स्वतःची मौजी बंधन म्हणजेच मुंज करून जानवं धारण करतो। आणि यासोबतच विशिष्ट काही धर्मांमध्ये जसं की जैन धर्मामध्ये सुद्धा जानवं धारण करण्याला विशेष असं महत्त्व आहे। तर अशा काही विशिष्ट जातींमध्ये त्या ठिकाणी जानवं घातल्या जातं, मौजी बंधन केलं जातं आणि हे मौजी बंधन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मुलाची मुंज झाली असं जाहीर करतात। आता ही मुंज झाल्याच्या नंतर तो मुलगा ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला त्या मुलाची सोड मुंज सुद्धा केली जाते आणि ही सोड मुंज करणे म्हणजेच त्या मुलाने सर्व ज्ञान प्राप्त केलेलं आहे, सर्व विद्या प्राप्त केलेली आहे, सर्व धर्मशास्त्रावरती त्याचं बऱ्यापैकी प्रभुत्व आहे असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला कुलगुरू असतील, त्या कुळाचे आचार्य असतील हे त्या मुलाची सोडमुंज करतात। आता सोडमुंज केल्याच्या नंतर त्या मुलाला त्या ठिकाणी लग्न करण्याचा अधिकार प्राप्त होतो, अशी पूर्व परंपरा होती। आजही काही समाजांमध्ये ही कटाक्षाने पाळली जाते। परंतु बघा, जमाना बदलत गेला, धर्माचे कर्मकांडांची जी बंधनं होती ती शिथिल होत गेले आणि विशिष्ट असा समाज सोडला तर बाकीच्या समाजांमध्ये मौजी बंधन केलं जात नाही, यज्ञोपवीत धारण केलं जात नाही किंवा त्या ठिकाणी असणारं ओवळं सोवळं पाळल्या जात नाही।
तरी सुद्धा जो मुलगा बिन लग्नाचा असतो किंवा ज्या मुलाचं लग्न झालेलं नाही अशा मुलाला सरसगटपणे मुंजा म्हणण्याची एक पद्धत आपल्याला दिसून येते. म्हणजे तो मुलगा ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, जैन असो, गुरव समाजातील असो, निमक्षत्रिय असो, परंतु जो मुलगा ह्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, जसं की वैश्य समाज आहे त्या ठिकाणी, शूद्र समाज आहे त्या ठिकाणी, बहुजन समाज आहे, या समाजामध्ये म्हणजेच एकूण समाजाच्या 90% प्रमाणामध्ये कुठेच मौजी बंधन होत नाही, परंतु तरी सुद्धा जो मुलगा बिन लग्नाचा असतो त्याला सरसगट भाषेमध्ये त्या ठिकाणी मुंजा म्हटलं जातं. आता असा बिन लग्नाचा मुलगा ज्या वेळेला मरण पावतो त्यावेळेला त्या मुलाला मुंजादेव किंवा मुंजोबा अशी संज्ञा प्राप्त होते. आता बघा, बिन लग्नाचा मुलगा मरण पावणे, ज्याचा विवाह झालेला नाही असा मुलगा मरण पावणे, याला आपण मुंजोबा असं स्थान दिलं. परंतु आपण ज्या मुंजाची पूजा करतो, ज्यांचे टाक बनवतो, ज्यांना शेंदूर लावून त्यांना स्थान देतो, या मुंजामध्ये आणि दुसऱ्या मुंजांमध्ये काय फरक असतो तो आपण बघूया. एखाद्या मुलाचा त्या ठिकाणी सोडमुंज होण्याच्या आधी किंवा जर बहुजन समाजातील असेल आणि ओवळं सोवळं ते पाळत नसतील तर विवाहाच्या आधी जर मृत्यू झाला, अशा मुलाच्या नावाने जर त्या ठिकाणी दगडी मूर्ती, पाषाणी मूर्ती किंवा शेंद्राचा एखादा विग्रह स्थापन करण्यात आला किंवा टाक स्थापन करण्यात आला आणि अशा विवाहापूर्वी मृत्यू पावलेल्या मुलाला जर 3 पिढ्या पूर्ण होत असतील तरच त्याला त्या ठिकाणी देवत्व प्राप्त होतं. पुन्हा रिपीट करतो, एखादा विवाहाचा अविवाहित मुलगा मरण पावला, त्याचा विग्रह स्थापन केला गेला, असा विग्रह जर 3 पिढ्यापूर्वीचा असेल तर त्याला त्या ठिकाणी देवत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय तर अशा मुंजाचा कुळाचार हा त्या कुटुंबातील व्यक्ती, त्या पंचकोशीतील व्यक्ती किंवा त्या मुंजाचा विग्रह ज्या ठिकाणी स्थापन आहे त्याच्या अवतीभोवतालच्या व्यक्ती करू शकतात. असे मुंजे अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. शेतामध्ये असतात, जुन्या वाड्यामध्ये असतात, आपल्या घराच्या जवळपास एखाद्या पाराच्या खाली असतात आणि बहुतांशी मुंजाचं स्थान हे पिंपळाचा वृक्ष मानण्यात येतं. त्यामुळे आपल्याला बहुत प्रमाणामध्ये जेवढे मुंजे सापडतील हे मुंजे एकतर पिंपळ वृक्षाच्या खाली दिसतील किंवा त्या मुंजाच्या जवळपास कुठेतरी आपल्याला पिंपळ वृक्ष हा दिसतो. असं मानण्यात येतं की पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूचा रहिवास आहे आणि जो मुलगा अविवाहित वारतो तो विष्णू स्वरूप प्राप्त करतो. त्यामुळे मुंजाचा आणि पिंपळाचा एक गहरा संबंध त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे. दुसरा विषय म्हणजे पिंपळ हा जो वृक्ष आहे याला पिप्पलायन ऋषीचं वरदान सुद्धा आहे. त्यासोबतच पिंपळ वृक्षामध्ये पितृशक्तीला आकृष्ट करण्याची क्षमता इतर वृक्षांच्या मानाने अधिक असते. जसं मी तुम्हाला सांगतो, एखादा संन्यासी व्यक्ती वारला असेल, साधू वारला असेल किंवा अघोरी व्यक्तीने त्या ठिकाणी स्वतःचा प्राण सोडला असेल तर अशा व्यक्तीची आत्मा, अशा व्यक्तीची स्पिरिट ही वडाकडे अधिक आकृष्ट होते. कारण वड हा त्या ठिकाणी संन्यासी किंवा अविवाहित किंवा त्या ठिकाणी जे संपूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करतात अशा प्रकारच्या स्पिरिटला, सोलला, आत्म्याला आकृष्ट करतात. म्हणजेच अशा पवित्र आत्म्यांचं स्थान हे त्या ठिकाणी असणारा आपला वडवृक्ष असतो. तर जो मुलगा अविवाहित वारला तो सुद्धा संन्यासीच आहे, तो सुद्धा ब्रह्मचारीच आहे, परंतु त्याने विधिवत अघोरी पंथाची किंवा संन्यास धर्माची दीक्षा घेतलेली नाही. तो त्या ठिकाणी स्वतःला जिवंतपणे संन्यासी मानत नव्हता. त्याला पुढे लग्न करण्याची इच्छा होती, संसार भोगण्याची इच्छा होती, परंतु अकस्मात त्याचा बिमारीमुळे मृत्यू झाला किंवा अपघातामुळे मृत्यू झाला किंवा त्याने आत्महत्या केली, त्याच्यावरती काळाचा झाडा पडला. तर अशा व्यक्तीची आत्मा ही त्या ठिकाणी वडाकडे आकृष्ट न होता ती विष्णू स्वरूप असणाऱ्या पिंपळ वृक्षाकडे आकृष्ट होते आणि त्यामुळेच पिंपळावरती मुंजाचा रहिवास मानण्यात येतो. आता हा जो मुंजा असतो हा जर 3 पिढ्या जुना असेल तर त्यामध्ये अधिकाधिक प्रभुत्व येत जातं, शक्ती येत जाते, चैतन्य येत जातं, हे आपण बघितलं. मुंजा मुळामध्ये शाकाहारी की मांसाहारी हे सुद्धा आपण समजावून घेऊया. बघा, मुंजा हा पूर्णतः 100% शाकाहारीच दैवत असतो हे लक्षात घ्या. त्याचं कारण काय, भलेही जो मुंजा वारला तो अविवाहित असताना तो मांसाहारी असेल, तो दारू पीत असेल, तो सिगारेट ओढत असेल, तो व्यसन करत असेल, तरी सुद्धा मृत्यूच्या नंतर त्याची आत्मा त्या ठिकाणी शुद्ध शाकाहारी स्वरूपामध्येच नैवेद्य स्वीकारते. याचं कारण असं
की त्या मुंजाची आत्मा ही जवळपास असणाऱ्या पिंपळ वृक्षाचा सहारा घेते. पिंपळ हा वृक्ष पिप्पलायन ऋषीचं स्थान आहे. त्यासोबतच पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच महाविष्णूचा अंश सुद्धा प्रगट झालेला असतो आणि या महाविष्णूच्या अंशामध्ये मुंजाची आत्मा मिसळल्यामुळे त्या ठिकाणी हा मुंजाला कुठेतरी विष्णुपद प्राप्त होतं. आंशिक प्रमाणामध्ये का नाही होईना, थोड्या प्रमाणामध्ये का नाही होईना, मुंजा हा त्या ठिकाणी विष्णू स्वरूपाला प्राप्त होतो आणि भगवान विष्णू हे त्या ठिकाणी सात्विक देवता आहे. त्यामुळे मुंजाला केव्हाही दारू, मटण, अंडी इत्यादी तामसिक नैवेद्य दाखवू नये. मग मुंजाचा नैवेद्य नेमका कुठला असतो आपण हे बघूया. तर मुंजाचा प्रमुख नैवेद्य त्या ठिकाणी आहे खीरपुरी, खीर चपाती, पुरणपोळी किंवा दही भात. म्हणजे थोडक्यात काय, दुधापासून बनलेले गोड पदार्थ मुंजाला अतिशय जास्त प्रिय असतात. आता ह्या मुंजाला त्या ठिकाणी मुंजा बाबा किंवा मुंजोबा असं का म्हणतात, तर बघा पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की जी व्यक्ती आदरस्थानी असे अशा आदरस्थानी असणाऱ्या व्यक्तीच्या नावासमोर बा ही पदवी लावत असे. बा म्हणजे बापासारखा, वडिलांसारखा. जसं बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा अनेक त्या ठिकाणच्या शाहिरांनी शिवबा म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी आपला असणारा देव खंडोबा, याचं खरं नाव मल्हारी, परंतु ह्या मार्तंड भैरवाला सुद्धा त्या ठिकाणी खंडोबा समोर बा ही पदवी देऊन वडिलांचं स्थान दिलेलं आहे. तसंच जो मुंजा सत्वशील आहे, जो भक्तांचे नवस पूर्ण करतो किंवा ज्या मुंजावरती पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे, अशा मुंजाला मुंजा न म्हणता मुंजा बाबा किंवा मुंजोबा म्हणजे तर वडिलांचं स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं. आता मुंजाला प्रामुख्याने शेंदुराचं लेपन केलं जातं बरं का. ओबडधोबड दगड असतो किंवा काही ठिकाणी रेखीव मूर्ती सुद्धा बघायला मिळते आणि अशा मुंजाला त्या ठिकाणी शेंदुराचं लेपन केलं जातं. चांदीचे डोळे बसवले जातात. काही ठिकाणी मुंजाची आपल्याला संगमवरी पाषाणाची सुबक मूर्ती सुद्धा पाहायला मिळते, जिला शेंदूर लावला जात नाही, परंतु सुबक असे नाक, डोळे, कपडे, टावेल, टोपी इत्यादी मानसन्मान दिला जातो. आता हा जो मुंजा आहे हा एखाद्याचा कुळदैवत असू शकतो का, आपण याबद्दल माहिती घेऊ. बघा मुंजा कोणाचंही कुळदैवत असू शकत नाही, हे या ठिकाणी मी गॅरंटीने आणि जबाबदारीने सांगतोय. कारण मुंजा ही त्या ठिकाणी असणारी एक कनिष्ठ अशा स्वरूपातील पिशाच्य शक्ती आहे, पितृशक्ती आहे आणि कनिष्ठ स्वरूपातील पितृशक्तीला विष्णुपद प्राप्त झाल्यामुळे तिला कनिष्ठ दैवत अशी संज्ञा प्राप्त होते. म्हणजे त्या ठिकाणी असणारे यक्ष, गंधर्व या योनीमध्ये कुठेतरी आपण मुंजाला नेऊन बसवू शकतो. खरं पाहता मुंजापेक्षा यक्ष आणि गंधर्वांची पात्रता अधिक आहे. त्यांची आध्यात्मिक शक्ती आणि त्यांची जी काही ऑरा आहे, जे त्यांचं आभा मंडळ आहे, ते मुंजापेक्षा कैक पटीने अधिक असतं. परंतु सर्वसामान्यपणे ज्या पद्धतीनुसार यक्ष, गंधर्व, किन्नर यांना आपण कनिष्ठ दैवत मानतो, त्या पद्धतीनुसार मुंजा हे शूद्र त्या ठिकाणी असणारं एक कनिष्ठ म्हणजे ते शूद्र दैवत आहे. आणि हे शूद्र दैवत त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसराचं संरक्षण करणे, भक्तांचे नवस पूर्ण करणे इत्यादी कार्य सुद्धा करतं. परंतु त्याला कुलदेवतेची उपमा मिळू शकत नाही, कारण कुलदेवता ही अतिशय महान अशी तात्विक शक्ती आहे. मुळामध्ये कुलदेवतेचं स्थान हे पृथ्वी लोकाशी संबंधित असतं, तर मुंजाचं स्थान हे पितृलोकाशी संबंधित असतं. त्यामुळे कुळदैवत हे मुंजा राहू शकत नाही. कुळस्वामी वेगळा, कुलस्वामिनी वेगळे, त्या देवी किंवा देवताच असायला पाहिजे. जसं की खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, हे त्या ठिकाणचे कुळदैवत असतात. तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, महालक्ष्मी असेल, सप्तशृंगी असेल, आदिशक्तीपीठ किंवा मांडरची काळेश्वरी असेल, हे त्या ठिकाणच्या कुलस्वामिनी असू शकतात. परंतु ज्या पद्धतीनुसार म्हसोबा हे अतिशय उग्र दैवत असून सुद्धा ते कुळदैवत बनू शकत नाही, ते त्या ठिकाणचं कनिष्ठ दैवत आहे, तसाच मुंजा सुद्धा कनिष्ठ दैवतच राहील, त्याला कुलस्वामी मानू नये. दुसरा विषय, ज्यांच्या देवघरामध्ये पूर्वपाड पद्धतीनुसार मुंजाचे टाक ठेवलेले असतील, अशांनी ते टाक देवघरामध्ये ठेवावे का, तर मी जाणीवपूर्वक सांगतो, मुंजा कितीही जुना असो, तो 3 पिढ्या जुना असो, 5 पिढी जुना असो, मुंजाचं स्थान हे देवघरामध्ये नसायला पाहिजे. तर मुंजाचा टाक हा स्वतंत्र असं छोटंसं देवघर घेऊन त्याच्यामध्ये ठेवून आपण त्याचं मुख दक्षिण दिशेकडे करून ठेवलं पाहिजे. कारण यमाची दिशा, पितृलोकाची दिशा ही दक्षिण आहे
आता हल्ली बघा स्टेनलेस स्टीलचे किंवा पितळेची एवढी एवढी छोटी छोटी देवघरं सुद्धा मिळतात. त्यामध्ये छोटासा लाल कपडा टाकून आपण त्यामध्ये मुंजाचा टाक, मुंजाच्या सोबतच तुमचे जे कुठले पितृ असतील, कोणी आईचा पाषाण बसवतं, कोणी वडिलांचा विग्रह बसवतं, कोणी त्या ठिकाणी एखादी सुवासिनी वारली असेल तिचा टाक बनवतं. अशा सर्व मुंजा, सुवासिनी, पितृ, आई वडील यांचे मृत झालेल्या व्यक्तींचे टाक आपण त्या छोट्या देवघरामध्ये स्थापन करून ते वेगळं स्वतंत्र असं देवघर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवलं पाहिजे. दररोजच्या देवघरामध्ये मात्र असे टाक ठेवू नये. ज्यांचे पूर्वपार टाक असतील त्यांनी काय करावं तर त्या ठिकाणी एक पान आणि सुपारी त्या मुंजोबाला ठेवावी, त्याला प्रार्थना करावी की हे मुंजा बाबा, आम्ही तुला दक्षिण दिशेकडे स्थान देत आहोत, ते तू स्वीकार. आणि पान सुपारीचा मान देऊन अक्षता त्या टाकावरती वाहून आपण तो टाक उचलून स्वतंत्र असा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवला पाहिजे. पुढचा विषय बघा आता, मुंजा हा त्या ठिकाणी चांगला की वाईट. तर बघा, मुंजा ही शक्ती मुळामध्ये त्या ठिकाणी जिवंतपणी मनुष्य असते. म्हणजे जो जिवंतपणी मनुष्य असतो तोच अविवाहित होऊन जर मृत्यू पावला तर मुंजा बनतो. मग जिवंतपणी त्या व्यक्तीची जी वृत्ती असेल तीच वृत्ती आपल्याला मृत्यूच्या नंतर सुद्धा मुंजामध्ये बघायला मिळते. म्हणजे जिवंतपणी जर ती व्यक्ती तामसिक असेल, राजसिक असेल किंवा सात्विक असेल तर मृत्यूच्या नंतर सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचा तो गुणधर्म बघायला मिळतो. त्यामुळे एखादा मुंजा हा शांत स्वभावाचा असतो तर एखादा मुंजा हा त्या ठिकाणी उग्र स्वरूपी म्हणून प्रसिद्ध असतो. तर आता मुंजाची बाधा होणे म्हणजे काय याबद्दल सुद्धा माहिती घेऊया. बघा, एखाद्या कुळातील मुंजा मृत पावला असेल, त्याच्या पुढच्या पिढी जर त्याचा मानपान देत नसतील किंवा एखाद्याच्या घराजवळ मुंजाचं स्थान असेल, तो मुंजा भलेही त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा नसेल तरीही त्या व्यक्तीच्या घराजवळ असेल तर अशा मुंजाला त्या ठिकाणी स्थान देवतेचा अधिकार प्राप्त होतो आणि कनिष्ठ स्थान देवता म्हणून अशी मुंजा शक्ती त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विहार करते, संचार करते आणि व्यक्तींना पछाडू शकते. त्यामुळे अशा घराच्या जवळपास जर कुठे मुंजा असेल तो तुमच्या कुळाचा असो वा नसो, त्याला वर्षातून एकदा किंवा दोनदा आपण दही भाताचं बोहणं म्हणजेच नैवेद्य दिला पाहिजे. त्याला काही ठिकाणी बोहला म्हणतात, बोहणं म्हणतात, नैवेद्य म्हणतात, तर आपण दही भाताचा उतारा म्हणतात, आपण तो दिला पाहिजे. पुढचा विषय म्हणजे मुंजाला त्या ठिकाणी नारळ फोडलं जातं, ते सुद्धा सर्वमान्य आहे, तो त्याचा बळी असतो. काही ठिकाणी उग्र मुंजा जर असेल तर अशा ठिकाणी लिंबू सुद्धा ठेवण्यात येतं. सहसा मुंजा या देवतेला लिंबू ठेवताना सहसा बघितलं जात नाही, परंतु जर तामसिक मुंजा असेल तर त्याला लिंबू सुद्धा ठेवलं जातं. तर अशा पद्धतीनुसार मुंजाचा मानपान हा करायचा असतो. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये मुंजाचा टाक आहे अशा व्यक्तींनी त्या ठिकाणी काळे कपडे पूर्णतः परिधान करू नये. म्हणजे वरचा शर्ट काळा असेल तर खालची पॅन्ट त्या ठिकाणी वेगळ्या अपोजिट कलरची, विरुद्ध कलरची असावी. संपूर्ण काळा पोशाख स्त्रीने, महिलांनी, पुरुषांनी त्या ठिकाणी करू नये, कारण मुंजाला त्या ठिकाणी काळा रंग हा वर्जित मानण्यात आलेला आहे. परंतु मुंजाच्या नावाने जो धागा बांधण्यात येतो तो धागा बहुतांशी काळ्या रंगाचा असतो, परंतु धागा जरी काळा असला तरी पूर्ण पोशाख समोरच्या व्यक्तीने काळा करू नये. यासोबतच ज्या घरांमध्ये मुंजा हे कनिष्ठ दैवत लागलेलं आहे किंवा त्यांचा टाक आहे किंवा घराच्या जवळपास स्थान आहे अशा व्यक्तींनी कुठल्याही मांगलिक कार्याच्या सुरुवातीला मुंजाचा मानपान सुद्धा करावा. म्हणजे जर शेतामध्ये मुंजा असेल तर पेरणीच्या आधी आणि पीक काढणीच्या आधी त्या ठिकाणी आपण त्याचा मानपान केला पाहिजे. घरामध्ये शुभ कार्य असेल, लग्न असेल, अशा वेळेला सुद्धा मुंजाचा मानपान केला पाहिजे. किंवा एखादा मोठा सण असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, अशा वेळेला सुद्धा आपण त्या ठिकाणी मुंजाला नैवेद्य वगैरे दिला पाहिजे. पुढचा विषय बघा की मुंजा जर बाधा झालेली असेल आणि मुंजा शांत होत नसेल तर काय करावं. बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतं की मुंजाचे अभिषेक घातले जातात, मुंजाचा मानपान केला जातो, तरी सुद्धा मुंजाचा कोप हा कायम राहतो. तर याचं कारण असं की तांत्रिक लोक बऱ्याच वेळेला मुंजाचं बंधन करतात आणि मुंजा बंधन करून त्या मुंजाची आत्मा एखाद्या व्यक्तीवरती सोडतात. मग घरामध्ये किरकिर लागणे, भांडणं लागणे, वाद होणे, सतत बिमारी असणे, घेतलेल्या कार्यामध्ये अपयश येणे इत्यादी दोष त्या व्यक्तीला सामोरे येतात आणि ह्या दोषांमध्ये ती व्यक्ती भरपूर आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचून जाते.
अशा व्यक्तीने कुळाचार करून सुद्धा, अभिषेक घालून सुद्धा, मुंजाला जेवू घालून सुद्धा त्या ठिकाणी मुंजाचा कोप शांत होत नाही, कारण त्याचं कुठल्या तरी तांत्रिक व्यक्तीने बंधन केलेलं असतं. अशा वेळेला आपण एखाद्या सिद्ध अशा मंदिरामध्ये किंवा नाथ गादीवरती जाऊन एखाद्या योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली मुंजाला शांत करण्यासाठी साधना किंवा उपासना घेतली पाहिजे. जर कुठल्या व्यक्तीला असा त्रास असेल तर ते आमच्याशी संपर्क साधू शकतात. या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारची पूजा न करता फक्त विशिष्ट पद्धतीने जगदंबेचं नामस्मरण सांगून त्याद्वारे मुंजाचा कोप शांत करण्यासाठी प्रयत्न करतो. आतापर्यंत ज्यांच्यावरती मुंजाचा खूप कोप झालेला होता अशा अनेक व्यक्तींना जगदंबेची उपासना केल्यामुळे, जगदंबेचं नामस्मरण केल्यामुळे मुंजा दोषापासून मुक्ती मिळालेली आहे. यासाठी तुम्ही आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथील उपासना शिबिरामध्ये सहभागी होऊ शकता. आता बघा, मुंजा बंधन नेमकं कसं केलं जातं हे आपण बघूया. मुंजा बंधन करण्याचे एकूण 2 प्रकार आहेत बरं का. आता ते प्रकार कुठले? 5 वर्षाच्या खालील मृत लहान बालकाचं बंधन आणि 5 वर्षापासून ते पुढे लग्न होईपर्यंतच्या बालकाचं बंधन. आता जी व्यक्ती किंवा जो बालक 5 वर्षाच्या आधी मृत्यू पावतो त्याचा जो मुंजा असतो त्याच्या मुंजाच्या आत्म्याला त्या ठिकाणी कळावन असं म्हटलं जातं. कळावन म्हणजे काय तर कलावा, हिंदीमध्ये त्याला कच्चा कलुवा असं सुद्धा म्हणतात. आणि जो 5 वर्षाच्या पुढील व्यक्ती असतो त्याला त्या ठिकाणी पक्का कळावा म्हणजेच पक्का कलुवा असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे कळवण आहे, कळावा आहे म्हणजेच त्या ठिकाणी असणारा मुंजा आहे, यामध्ये फरक काय तर 5 वर्षाच्या खालील जर मुंजा असेल तर तो अतिशय जास्त उग्र स्वरूपाचा आणि उपद्रवी असतो. असा मुंजा बहुतांशी लवकर शांत होत नाही. तर 5 वर्षाच्या पुढील जर मृत पावलेला मुंजा असेल तो बऱ्याच प्रमाणामध्ये शांत होतो. तर याचं बंधन कसं केलं जातं बघा. तांत्रिक लोक अशा मुंजाला अमावस्या किंवा पौर्णिमेला त्या ठिकाणी धान्याचा बाखळा देतात. बाखळा म्हणजेच त्या ठिकाणी निमंत्रण देतात, अक्षदा देतात. त्या मुंजाच्या अंगावरील शेंदूर काढतात, त्या शेंदुरावरतील तांत्रिक बंधन करतात आणि तांत्रिक बंधन करून त्या मुंजाला स्वतःच्या आज्ञेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा व्यक्ती मग जगाचं वाईट सुद्धा करू शकतात. आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल, कोणी व्यक्ती दावा करतो की माझ्याजवळ चेडा आहे, गोटा आहे, कोणी म्हणतो माझ्याजवळ बाळांतीन आहे, कोणी म्हणतो माझ्याजवळ अळवातीन आहे, कोणी म्हणतो माझ्याजवळ कच्चा कलुवा म्हणजेच मुंजा आहे. यातील 99% व्यक्ती ह्या खोट्या, भोंदू आणि फ्रॉड असतात. त्यांच्याजवळ कुठलीही विद्या नसते. परंतु खरोखर काही व्यक्ती अशा आहे की ज्यांनी अशा शूद्र कनिष्ठ दैवतांना वश करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते स्वतःच्या अधीन करून ठेवलेलं आहे आणि त्याद्वारे ते जगाचा इलाज सुद्धा करू शकतात, वाईट सुद्धा करू शकतात. परंतु अशा कनिष्ठ दैवतांना वश करणाऱ्या व्यक्तीचा शेवट हा शेवटी अतिशय दुर्दैवी होतो. त्यामुळे कोणीही परमेश्वराशिवाय, ईश्वराशिवाय यक्ष, गंधर्व, किन्नर, मुंजा, बाळातीन, चेडा, गोटा अशा भयंकर प्रकारांच्या नादी लागू नये. यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर मुंजाची सेवा करायची असल्यास ती कशी करावी. तर मुंजाचा असा विशिष्ट मंत्र नाहीये बरं का. मुंजाला मंत्र नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी मुंजाला विष्णू स्वरूप मानून ओम विष्णवे नमः ह्या मंत्राचा जाप करावा. आपण मुंजाचा संकल्प घ्यावा की हे मुंजोबा, हे मुंजा बाबा, तू मुंजा आहेस, कनिष्ठ दैवत आहेस आणि तू पिंपळामध्ये रहिवास करतोस, म्हणून तू विष्णू स्वरूप आहेस. त्यामुळे मी तुला प्राप्त व्हावं यासाठी विष्णू भगवानाचा जप करत आहे, तो तू स्वीकार कर. असा संकल्प हात जोडून मुंजासमोर करावा आणि दररोज 108 वेळेला ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जाप करू शकता. तो मुंजाला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि त्याची कृपा सुद्धा तुमच्यावरती राहील. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी आशा व्यक्त करतो. आणि बऱ्याच ठिकाणी बघा मुंजाचा खेळ सुद्धा चालतो. आता मुंजाचा खेळ म्हणजे काय तर आपण असं ऐकलेलं असेल की ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये मुंजाचा संचार येतो तर त्या व्यक्तीच्या हातातून बऱ्याच वेळेला चणे फुटाणे, गुळ फुटाणे किंवा खोबऱ्याचा प्रसाद निघतो, लाह्यांचा प्रसाद निघतो, त्या ठिकाणी असणाऱ्या रेवडीचा प्रसाद निघतो, चुरमुऱ्याचा प्रसाद निघतो. तर अशा प्रकारच्या काही बालक्रिया हा मुंजा नक्कीच करतो. त्यासोबतच ज्या व्यक्तीला मुंजाची बाधा आहे अशा व्यक्तीला स्वप्नामध्ये सदैव लहान मूल येणे, त्या ठिकाणी स्वप्नामध्ये काठी दिसणे, घुंगरांचा आवाज येणे किंवा कोणीतरी आजूबाजूला रडतंय, लहान बाळ रडतंय, लहान बाळ त्या ठिकाणी हुंकार देतंय, अशा प्रकारचे भास होऊ शकतात. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गुरुला शरण गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन साधना घेतली पाहिजे.
तर आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.